मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर पोलीसचा एक अंदाजी कट ऑफ सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, एकदा आपण पेपर बघून घ्या. त्यानंतर आपण एक अंदाजी कट ऑफ वगैरे त्याच्यावर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर पेपर बघायचा म्हटलं तर यामध्ये सायन्सचे तुम्हाला जे पण क्वेश्चन असतील विज्ञानावर, यावर तुम्हाला विज्ञानचे 40 ते 42 प्रश्न पाहायला मिळालेले आहे. हा प्रश्नसंच बी आहे मित्रांनो. प्रश्नाच्या बी मधले मी तुम्हाला इथे पेपर दाखवत आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता याचं हिमोग्लोबिन होतं आणि मानवी हृदयाचे वजन किती ग्राम होते याचं 360 ग्राम होतं. मित्रांनो, असे या प्रकारचे विज्ञानाचे याच्यावर क्वेश्चन होते. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे याचे सदानंद दाते होते. आणि पेपर विश्लेषणावर मी सविस्तर व्हिडिओ आणणार आहे. त्यासाठी आपण एक नॉर्मल एकदा पेपर बघून घेऊया मित्रांनो. त्यानंतर आपण एक अंदाजी कट ऑफकडे वळणार आहोत. तर तुम्ही पेपरमध्ये बघू शकता. तुम्हाला पेपर म्हणजे बघायला एकदम सोपा होता असं वाटत होतं बऱ्याच मुलांना, पण त्यामध्ये गुलीगत हा पेपर होता, म्हणजे एकदम गुगली होता. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बरेच विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज केले, सिलेमिस्टिक केले. दिसायला पेपर सोपा असल्यामुळे विद्यार्थी अति खुश झाले आणि त्यामुळे त्यांनी अनेक चुका केल्या. त्यामध्ये काही प्रश्न सोपा प्रश्न त्यांनी त्यांचं आन्सर गलत केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे. तर एकदा आपण व्यवस्थित पेपर बघूया आणि त्यानंतर एक अंदाजी कट ऑफ करूया, आपण वळण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यामध्ये आपण एकत्रित जागा बघणार आहोत. आधी ओपनसाठी 64 जागा होत्या, आता 55 का काहीतरी झालेलं आहे. आणि दोन्ही जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी किती होत्या आणि त्यानंतर SCBCला कमी किती झाल्या आणि EWSला किती गेल्या. आणि त्यानंतर आपण शेवटी म्हणजे अंदाजी कट ऑफ किती लागू शकतो. 1-2 दिवसामध्ये तसं एकत्रित गुण यादी लागेल, पण मी अंदाजे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न माझ्याकडून करत आहे मित्रांनो. तुम्हाला यामध्ये सायन्सचे क्वेश्चन तुम्ही या खाली बघितलेले आहे. काही GK वर, काही मराठी व्याकरणावर होते. काही जिल्हाविशेषवर 1-2 प्रश्न होते. पालघर जिल्ह्याची स्थापना वगैरे कधी झाली, आणि काही मॅथ आणि रिजनिंगचे काही येथे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळाले होते. तर चला मित्रांनो, आपण एकदा एकत्रित जागा बघू आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला मी एकत्रित म्हणजे अंदाजी कट. मित्रांनो, तुम्ही आधीचा हा कट ऑफ आहे, म्हणजे आधीच्या जागा आहे, म्हणजे एकत्रित म्हणजे जे मैदानी चाचणीचा निकाल लागायच्या आधीचा याच्यामध्ये जागा होते. याच्यातल्या जे 64 जागा तुम्हाला यामध्ये दिसतं आहे, यामध्ये 55 जागांनंतर झालेला आहे. नंतर जे जागा कमी झाले त्याचं पण आपण परिपत्रक यामध्ये बघणार आहोत. आणि ते जागा SCBC आणि EWSला इथे समाविष्ट करण्यात आल्या ह्या कॅटेगरीमध्ये, SCBC आणि EWSमध्ये. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त वगैरे यांना 11 जागा होत्या. नंतर काही 9 जागा वगैरे, 10 जागा आपल्याला पुढील परिपत्रकामध्ये पाहायला मिळेल. हे आधीच्या जागा होत्या. तो चला मित्रांनो, आता मी नंतर जेव्हा मैदानी चाचणीची कट ऑफ लागला त्याच्यानंतर काही 33 जागा ज्या कमी झाल्या ओपनमधल्या SCBC आणि EWSला देण्यात आल्या, तर त्या आपण परिपत्रक त्यामध्ये आता. तर नंतरच्या त्या SCBCच्या 33 जागा होत्या, ज्या 33 जागा कमी करण्यात आल्या ओपनच्या, नंतर त्या SCBC आणि EWSमध्ये ॲड करण्यात आल्या. तिकडे ॲड केल्यानंतर तुम्ही ओपनला जागा बघू शकता. आता ओपनला सध्या 55 जागा आहे. एकदा आपण सविस्तर जागांचं विश्लेषण बघून घेऊ आणि नंतर आपण कट ऑफकडे जाऊया. तर सर्वसाधारणमध्ये तुम्हाला अजसाठी 35 जागा दिसतील आणि अजसाठी 37, विजसाठी तुम्हाला 10 दिसतील. आणि त्याच्यानंतर भजबसाठी तुम्हाला इथे 6 जागा दिसते. त्याच्यानंतर भजकसाठी 8 आणि भजक डसाठी 3% आरक्षण आहे, त्यामुळे इथे 3 तुम्हाला वाढते. विमाप्रसाठी 4, इमावसाठी तुम्हाला 48 जागा इथे पाहायला मिळते. आणि SCBCसाठी इथं तुम्हाला 26 जागा, म्हणजे इथे जागा तुम्हाला जे 33 जागा ओपनच्या कमी केल्या ते इथे समाविष्ट झालेल्या आहे. EWSसाठी तुम्हाला 20 आणि ओपनला 55 जागा तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर महिलेमध्ये आपण महिलांच्या जागा बघणार आहोत. महिलामध्ये अजसाठी तुम्हाला 33 जागा, अजसाठी 40, विजसाठी 9 जागा महिलांना इथं पाहायला मिळत आहे. आणि भजबसाठी 6 जागा, भजकसाठी 8 जागा आणि भजडसाठी 4 जागा, विमाप्रसाठी तुम्हाला 1 जागा, इमावसाठी 8 जागा आणि SCBCसाठी तुम्हाला 4 जागा आणि EWSसाठी तुम्हाला 4 जागा आणि ओपनला इथं महिलांना 9 जागा पाहायला मिळते. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. त्याच्यानंतर आपण माजी सैनिकचं बघू शकता. भूकंपग्रस्तच्या आणि प्रकल्पग्रस्तच्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर माजी सैनिकचं एकदा बघूया. त्यामध्ये 16 जागा कॅटेगरीनुसार तुम्ही आता बघू शकता. अजसाठी 16, अजसाठी 20, विजसाठी 4. यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा येतील तुम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर एकदा बघून घ्या. आणि काही मुलांना काही डाऊट असतील तर
पॉईंट या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट घेऊन येईल. आणि इंस्टाग्रामवर सगळ्यांनी फॉलो करून घ्यायचं आहे आपल्या पेजला. तुमचे जे पण डाऊट्स क्वेश्चन असतील मला तुम्ही तिथे मेसेज करून सांगू शकता. चॅनलच्या अबाउटमध्ये तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक मिळेल. आणि सगळ्यात खाली तुम्ही होमगार्डला वगैरे बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार येथे तुम्हाला नंतर जे जागा कमी झाल्या सविस्तर पाहायला भेटणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण कटऑफकडे वळणार आहोत. तर हा एकदम नंतर त्यांनी जागा ज्या कमी केल्या त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा किती तारखेचं परिपत्रक आहे. 5/4/2026 हे तुम्हाला हे परिपत्रक मीरा भाईंदर पोलीस या वेबसाईटवर पाहायला मिळेल. तुम्हाला तिथून पण डाउनलोड तुम्ही करू शकता. तुम्हाला ही डेटवर समजत असेल का त्यांनी याच्यातल्या 33 जागा ज्या कमी केल्या ते खाली समाविष्ट करण्यात आलेल्या दोन्ही परिपत्रक तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटेल. तर चला मित्रांनो, एक अंदाजे कट ऑफ किती लागतो त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न. नमस्कार मित्रांनो, आता आपण एक अंदाजे कट ऑफ शेवटचं बघणार आहोत. त्यामध्ये ओपन पुरुषाचं मित्रांनो 131 ते 133च्या दरम्यान लागू शकतं. SCBCचं 127पर्यंत लागू शकतं. EWS 115, त्याच्यानंतर OBC कास्टचं 127. यामध्ये तुम्हाला 1-2 मार्क मागं पुढं पाहायला मिळणार आहे मित्रांनो. हा एक अंदाजे कट ऑफ आहे. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एवढंच सांगणार होईल की याच्यामध्ये 1-2 मार्क मागं पुढं होतील. हा परफेक्ट कट ऑफ नाही आहे. NDDचा 131 लागू शकतो आणि व्हिजाचं 129, 28, 130पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर SCचे कॅटेगरी जे पुरुष असतील त्यांचं 126पर्यंत तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळेल. आणि STचं 124पर्यंत कट ऑफ तुम्हाला येथे पाहायला मिळेल. तो मित्रांनो, तुम्हाला एकत्रित लेखी आणि मैदानी चाचणी मिळून तुमची किती टोटल आता आहे आणि कॅटेगरी कोणती आहे मला एकदा कमेंट करून नक्की तुम्ही सांगा. त्याच्यानंतर आपण महिलेचं बघूया. महिलेमध्ये ओपन महिलेचं 128, 126, 129पर्यंत लागू शकतो. त्याच्यावरती तर जाणार नाही. SCBC महिलांचं 118पर्यंत. EWS महिला 100 म्हणजे 100पर्यंत होईल. EWS महिलांचं काय झालं मित्रांनो, ते 22 जागा होत्या आणि त्या ठिकाणी महिला म्हणजे 21च उपलब्ध आहे. ज्या महिलांना 40+ येथे लेखीसाठी मार्क असतील ते या ठिकाणी 100% पोलीस बनतील. त्याच्यानंतर OBCचं 118, NTCचं 125पर्यंत लागू शकतो. आणि व्हिज महिलांचं 122, 124, 125पर्यंत लागू शकतो. आणि SC महिलांचं झालं तर 110, 108पर्यंत लागू शकतो. त्याच्यानंतर फायनली शेवटचा आहे ST महिलांचं 111पर्यंत कट ऑफ लागू शकतो. तर एक मी तुम्हाला अंदाजे कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. और मित्रांनो, तुम्हाला एक शेवटचं सांगणं आहे का तुम्ही एकदा तुमचा कट ऑफ जेवढी पण लेखी आणि मैदानीचे मिळून जे पण मार्क असतील तर कमेंट करा. व्हिडिओला एक लाईक करा. मी अंतिम निवड आधी मेडिकलपर्यंत जॉईनिंगपर्यंत तुमच्यासाठी अपडेट घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब